यावल शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात शुक्रवारी येत्या 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक आदिवासी दिन संदर्भात नियोजन करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत आदिवासी टोकरे कोळी, आदिवासी भिलाला, आदिवासी बारेला, आदिवासी पावरा जमातचे समाज बांधव मोठ्या संख्येत एकत्र झाले होते। सदर सभा शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न झाली। येत्या 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जाणार आहे। तेव्हा हा जागतिक आदिवासी दिन सर्व आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन साजरा करावा या उद्देशातून यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे कोळी, आदिवासी भिलाला, आदिवासी बारेला, आदिवासी पावरा या समाज बांधवांनी एकत्र एक संयुक्त बैठक बोलावली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंजाडे येथील माजी सरपंच यशवंत सपकाळे पहलवान हे होते। या बैठकीत सर्वानुमते चर्चा करण्यात आली। यात कशा पद्धतीने यावल शहरात आपण आदिवासी दिन साजरा करावा, त्यासाठी कसे नियोजन असेल, रॅली कशी असेल याबाबत माहिती घेण्यात आली आणि नियोजन करण्यात आले। उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे, तसेच वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, गोमतीताई बारेला, विजय सपकाळे, मुकेश कोळी, हिरालाल कोळी, बिराम बारेला, फुलसिंग बारेला, विजय बारेला, भरत साळुंके, दिनेश बारेला, अनिल बारेला, गोकुळ कोळी, महेश बारेलासह मोठ्या संख्येत समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार। शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण। आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल। आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत। 19 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी, तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, इयत्ता नर्सरीच्या ॲडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा। धन्यवाद। आपण जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आपला आवाज कोणी ऐकत नाही। सर्वांनी आपला परिचय दिला, प्रत्येकाने परिचय दिला। मी सदस्य, मी सरपंच, मी मेंबर, पंचायत सदस्य, मी सामाजिक कार्यकर्ता, परंतु एकानेही या ठिकाणी भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेने आपल्याला इथे बसण्याचा अधिकार दिलाय त्या घटनेच्या आधाराचा परिचय कोणी दिला नाही। आणि तो परिचय आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जर का परिचय द्यायचा आहे तर आपल्या शिक्षणाचा द्यायचा, कारण की आपण राजकारणामध्ये बहुसंख्य लोकांचंच महत्व आहे। ज्याचा समाज जास्त त्याला प्रतिनिधित्व, परंतु यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात। डॉक्टर खैरनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळासकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे। आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी 8 ते 12 आहे। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका।